ज्याचं मन पॉझिटिव्ह आहे, ज्याच्या मनात भावना आहेत, ती घटना होतेच. हा सायन्सचा नियम आहे. मागच्या वेळेस एक अमेरिकेमध्ये प्रयोग झाला. 2 लोकांना फाशी झालेली होती. मेडिकल सायन्सने सांगितलं की बुवा यांना तुम्ही फाशी देणारच आहात, आमची इच्छा यांच्यावर एक प्रयोग करू द्या. चमत्कार नसतात त्याच्यावर बोलतोय बरं मी. आम्हाला यांच्यावर प्रयोग करायचा. ते म्हणे करा, मरणारच आहेत ना म्हणे, मग आम्ही आमच्या पद्धतीने हे करतो. म्हणे ठीक आहे. 2 कोब्रा नाग त्यांनी आणले आणि उद्या ज्यांना फाशी होणार आहे त्यांनी ते बसवले दोघं खुर्चीवर आणि ते नाग त्यांना दाखवले की तुम्हाला उद्या फाशी होणार आहे, पण न्यायाधीशांनी सांगितलं की फाशी अशी देऊ नका, यांना हा जो विषारी नाग आहे कोब्रा 2 ते तुम्हाला डसणार आणि मग तुम्ही मरणार. कैदी काय बोलणार बिचारे, त्यांच्या डोक्यामध्ये बसले हे नाग उद्या मला आमच्या अंगावर सोडणार, चावणार नाग आणि आम्ही मरणार. दुसऱ्या दिवशी त्यांची पट्टी बांधली डोळ्याला. नाग नव्हतेच. टाचणी असती ना, टाचणी, ती पायाला टोचली. दोघांच्याही पायाला टोचली. आश्चर्य वाटेल तुम्हाला, टाचणी टोचली आणि जागेवर 2 जण खलास झाले. बॉडी मेडिकल मध्ये नेली आणि त्या शरीरामध्ये नागाचं विष आढळलं. कारण की मनाने ठरवलं कोब्रा चावणार आहेत. शरीराच्या रसायनामध्ये बदल झाला आणि शरीर विषात परिवर्तित झालं. एवढी ताकद मनाची आहे. एक टाचणी शरीरात विष निर्माण करते आणि एक मिरा विषाचं अमृत करते. हा चमत्कार नाही, मन पॉझिटिव्ह आहे. लोक याला चमत्कार मानतात. चमत्कार नाही, मनात भावना आहेत, सगळ्या गोष्टी पचवू शकतात. हे प्रेम आहे, ही ताकद.